नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। एक थरकाप उडवणारी घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। तसं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येत असतात, ज्या पाहिल्यानंतर आपल्या काळजामध्ये धस होतं आणि समाजात वावरायची देखील भीती वाटू लागते। पण अशा घटना का होतात, त्याची कारणं काय असतात हे ठाऊक आहे का? तर त्याची कारणं म्हणजे एकमेकांशी असलेला द्वेष, राग, भांडणं, वादविवाद आणि मुख्य म्हणजे सध्या वाढत चाललेले अनैतिक संबंध। अशीच एक भयानक घटना अनैतिक संबंधातून घडलेली आहे, ज्याने दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। तर अतिशय निर्घुणपणे घडलेली ही घटना नेमकं आहे तरी काय, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेल्या अशा घटना तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील करकंटा या गावातील। हे गाव लातूर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे। या गावामध्ये 18 पगड जातीतील काही लोक आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे, संसार करत आहे। असंच एक कुटुंब या गावात गुण्यागोविंदाने नांदत होतं। त्यातील प्रमुख व्यक्ती म्हणजे बाळासाहेब शिंदे आणि त्यांची पत्नी सखूबाई शिंदे। हे दोघं आपल्या मुलासोबत, मुलाचं नाव रोहित शिंदे, याच्यासोबत राहत होते। छोटंसं सुखी आणि आनंदी कुटुंब। परिस्थिती तशी हातावरची बेताची असली तरीही समाधानाने सगळं काही सुखात चालू होतं। बाळासाहेब शिंदे हे गावानजीकच एका खडी केंद्रावर कामाला जायचे। कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर निघावं लागायचं। मग जेवणाचा डब्बा ते सकाळी कधी घेऊन जात नसे, तर दुपारी जेवणाची वेळ झाली की सखूबाई म्हणजेच बाळासाहेबांची पत्नी त्यांच्यासाठी गरम गरम जेवणाचा डब्बा त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायची, कारण गावापासून त्यांच्या कामाचं ठिकाण फार काही लांब नव्हतं आणि हे रोजच चालायचं। त्याच कामाच्या ठिकाणी, त्याच खडी केंद्रावर करकट्टा गावातील शरद इंगळे, वय वर्ष 40, हे देखील त्या खडी केंद्रावर मॅनेजर म्हणून काम करायचे। त्यांनी एकदा दोनदा सखूबाईला पाहिलं होतं आणि त्याला तिच्याशी बोलण्याची इच्छा झाली। मग असंच बाळासाहेबांशी बोलण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी बोलू लागला आणि हळूहळू ओळख करून घेतली। आता ही वरवरची ओळख, घट्ट नातं कधी तयार करू शकते असं कुणाच्याही मनात आलं नाही। स्वप्नातही असा कोणी विचार केला नव्हता। पण म्हणतात ना, प्रेमाला वय नसतं, तसंच या ठिकाणी देखील प्रेम प्रकरण सुरू झालं। या दोघांच्या दृष्टीने ते प्रेम असलं तरीही शेवटी समाजाच्या दृष्टीने ते अनैतिक संबंध होते। आता हे अनैतिक संबंध, त्यांच्या भाषेत प्रेम, सगळं काही गुपचूप चालू होतं। पण समाजापासून ह्या गोष्टी फार काळ लपून राहत नाही। त्यामुळे हळूहळू काही लोकांच्या हे लक्षात येऊ लागलं आणि कुजबूज सुरू झाली, चर्चा सुरू झाली आणि हळूहळू ही गोष्ट बाळासाहेबाच्या कानावर गेली, त्या बाईच्या मुलाच्याही कानावर गेली आणि जेव्हा कुटुंबात यावर चर्चा झाली तेव्हा तिने ते स्पष्ट नाकारलं। पण तरीही बाळासाहेबाच्या आणि मुलाच्या मनामध्ये संशय हा होताच, कारण आपल्या आईवरून, आपल्या पत्नीवरून आपल्याला समाजातील लोक टोमणे मारत आहे आणि आपलं हसू होत आहे, हे त्या दोघांनाही सहन होत नव्हतं। पण तरीही सखूबाईने ते नाकारलेलं होतं, म्हणून बाळासाहेबांनी काहीही टोकाचा निर्णय घेतला नव्हता। पण एक दिवस असा उजाडला की ज्याने होत्याचं नव्हतं झालं, कारण त्यावेळेस मात्र त्या मुलाची आई, त्या पतीची पत्नी म्हणजेच सखूबाई गावातून पळून गेली होती आणि ती पळून गेल्यानंतर सगळ्यात पहिला शोध घेण्यात आला तो म्हणजे शरद इंगळे याचा। आणि जे व्हायला नको होतं तेच झालं। शरद इंगळे देखील गावामध्ये उपस्थित नव्हता, म्हणूनच सगळीकडे एकच चर्चा झाली की शरद इंगळे आणि सखूबाई शिंदे हे दोघंही एकत्र पळून गेली आणि हेच सत्य होतं आणि त्यांचं प्रेम प्रकरण सगळ्यांच्या समोर आलं होतं। पण कालांतराने थोडे दिवस गेल्यानंतर हे दोघंही गावात परत आले आणि मुख्य म्हणजे सखूबाईचा स्वीकारही बाळासाहेबांनी केला।
शरद इंगळे देखील त्याच्या कामावर जाऊ लागला. यांचं प्रेम प्रकरण थांबलं आहे असं काही लोकांना वाटलं होतं, पण ते तसं नव्हतं. त्यांचं प्रेम प्रकरण मात्र चालूच होतं. आणि या सगळ्यांचा परिणाम झाला तो फक्त आणि फक्त सखूबाईच्या मुलावर. कारण जेव्हा आई वडिलांच्या नात्यामध्ये काहीतरी कुसबुस सुरू असते तेव्हा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मुलांवर. तसंच काही इथे घडलं. रोहितवर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होऊ लागला. तो सतत एकच विचार करत होता की आपली आई परपुरुषाबरोबर पळून गेली होती. आपल्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते आणि मित्रपरिवारामध्ये देखील त्याचं फक्त हसू होत होतं. त्याची खिल्ली उडवली जात होती. हे आता मात्र रोहितला सहन होत नव्हतं. म्हणून एक दिवस रोहितने शरद इंगळेचा काटा काढायचं ठरवलं. ज्याच्यामुळे आपल्या वडिलांची एवढी बदनामी झाली, त्याला जिवंत सोडायचं नाही हा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि ही गोष्ट रोहितने आपल्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांनाही बोलून दाखवली. आता बाळासाहेबांच्या मनामध्ये देखील शरद इंगळेबद्दल प्रचंड राग होता. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने जिच्याशी आपण विवाह केला ती एका परपुरुषाच्या प्रेमात पडली हे कुठल्याही पुरुषाला सहन होणार नाही. आणि तशीच काही अवस्था बाळासाहेबांची होती. म्हणून त्यावेळेस त्यांनी रोहितची समजूत काढण्यापेक्षा त्याला सहकार्य केले आणि रोहितच्या मनामध्ये जे काही येत होतं त्याला संमती दर्शवली. त्यामुळे रोहितचा कॉन्फिडंट अजून वाढला. यासोबतच रोहितने अजून 2 साथीदार सोबतीला घेतले. त्यांची नावं होती रोहन शिंदे आणि भरत शिंदे. असे एकूण 4 जण, बाळासाहेब शिंदे, रोहित शिंदे, रोहन शिंदे आणि भरत शिंदे असे 4 जण एक दिवस ठरवून शरद इंगळे ज्या ठिकाणी कामाला आहे त्या खडी केंद्रावर गेले. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीला थोडंसं बोलणं झालं आणि त्यातून वादविवाद घडू लागला. त्यानंतर शरद इंगळे यांच्यावर या चौघांनी मिळून धक्काबुक्की करायला सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केली. आता हे फक्त मारहाणीवर थांबणार नव्हतं, तर या ठिकाणी शरद इंगळेंना संपवायचं होतं असा विचार घेऊनच रोहित त्या खडी केंद्रावर आलेला होता. म्हणून जराही मागचा पुढचा विचार न करता त्याने सोबत घेतलेला कोयता बाहेर काढला आणि त्या कोयत्याने शरद इंगळेंवर भर रस्त्यामध्ये वार करायला सुरुवात केली. वार इतके धारदार होते की त्यामध्ये शरद इंगळे यांचा जागीच जीव गेला. शरद इंगळे याला कोयत्याने मारल्याची घटना वाऱ्यासारखी गावभर पसरली. शरद इंगळे यांच्या घरापर्यंत ही बातमी जायला जराही वेळ लागला नाही. शरद इंगळेंची पत्नी आणि आई वडील यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि काय घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी ते त्या ठिकाणी पोहोचले. आता शरद इंगळे आणि सखूबाई शिंदे यांच्या प्रेमाची प्रकरणं याच्याही घरच्यांपासून लपलेली नव्हती. म्हणून हे कट कारस्थान कोणी रचलेलं असावं हे शरद इंगळेंच्या घरच्यांना लक्षात आलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी ठरवलं की जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हा मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका जेव्हा शरद इंगळेंच्या नातेवाईकांनी घेतली तेव्हा हत्या झाल्यानंतर तब्बल 3 तास शरद इंगळेंचा मृतदेह हा रस्त्यावरच पडून होता. शरद इंगळेंच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यामध्ये रोहित शिंदे, रोहन शिंदे, बाळासाहेब शिंदे, भरत शिंदे आणि सखूबाई शिंदे या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता हत्येच्या दुसऱ्या दिवशी अजूनच भयानक घडणार होतं, पण ते काय घडणार होतं तेही आपण जाणून घेऊया. तर हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सखूबाई शिंदे यांनी देखील आत्महत्या केली. आता या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे हे अजूनही समजलेलं नाही. आपल्या नावाची बदनामी झाल्याचं तिला सहन झालं नाही आणि म्हणून तिने आत्महत्या केली असं एकीकडे बोललं जात आहे. पण काही जणांचं म्हणणं आहे की शरद इंगळे यांचा विरह तिला सहन झाला नाही म्हणून तिने तिचं आयुष्य संपवलं. कारण हे दोघंही अनैतिक संबंध असले तरीही जीवनामरणाच्या शपथा घेत होते. पण तिने आत्महत्या का केली याचं स्पष्ट कारण अजून समोर आलेलं नाही. या घटनेवरून एकच गोष्ट समोर येत आहे. अनैतिक संबंधातून 2 घरांचा संसार उघड्यावर पडला आहे. 2 हसत्या खेळत्या कुटुंबाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि अनैतिक संबंधातून अनेक हत्या करण्याच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहे. या प्रकरणामुळे करकट्टा गाव मात्र हादरून गेलेलं आहे. शिवाय पोलीस देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. आरोपींना
ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।